टुडेज टॉपिक इज सर्किट ब्रेकर रेटिंग्स. ओके, नाऊ आतापर्यंत आपण सर्किट ब्रेकर्सचे टाईप्स बघितले. देर आर सो मेनी डिफरंट टाईप्स ऑफ सर्किट ब्रेकर अकॉर्डिंग टू देअर medium. Okay, and next we also saw the problems occur on the circuit breaker while disconnecting circuit breaker from the system. Now we will see circuit breaker ratings. Means circuit breakerची जी पण रेटिंग्स आहेत की किती वॅटचा किंवा किती MVAचा हा सर्किट ब्रेकर आहे. नॉर्मली सर्किट ब्रेकरचे जे पण काय रेटिंग्स असतात ते MVAमध्ये असतात. ओके, सो सर्किट ब्रेकरचे रेटिंग्स किती MVA आहेत, काय आहेत, ते कशावरून डिसाईड करतात. ओके, सो सी हिअर, इट शुड ऑपरेट अंडर ऑल द कंडिशन्स. मीन्स वॉट ऑल द कंडिशन्स म्हणजे काय? आत्तापर्यंत तर आपण काय ऐकलं आहे की सर्किट ब्रेकर आहे तो फक्त फॉल्ट जेव्हा ऑकर होईल सिस्टीमवरती तेव्हा त्यांनी काय करायला पाहिजे, सिस्टम डिस्कनेक्ट करायला पाहिजे. बरोबर आहे. सो सी हिअर, मोस्टली अंडर फॉल्ट कंडिशन इट शुड परफॉर्म द फॉलोइंग ड्युटीज. फर्स्ट वन, it must be capable of opening of the faulty circuit and breaking the fault current. Okay, it must be capable of opening the faulty circuit. म्हणजे तो कॅपेबल असला पाहिजे की तो फॉल्टी सर्किट हे करेल असं नाही, आणि ब्रेकिंग द फॉल्ट करंट. ओके, आणि फक्त सर्किट डिस्कनेक्ट करून उपयोग नाही, तर त्याने ब्रेक पण करायला पाहिजे करंट. ओके, असं नको की खूप मॅक्सिमम करंट झाला म्हणून तो स्वतःच जळून गेला. ओके, स्वतःच बंद झाला असं नको व्हायला. सो इट शुड बी कॅपेबल ऑफ ओपनिंग ऑफ द फॉल्टी सर्किट अँड ब्रेकिंग द फॉल्ट करंट. इट मस्ट बी कॅपेबल ऑफ बिगिन क्लोज टू फॉल्ट. म्हणजे तो कॅपेबल असला पाहिजे की फॉल्टच्या, जसं की आपण बघितलं कॅपॅसिटिव्ह ब्रेकिंगमध्ये जर सर्किट ब्रेकर सिस्टीमच्या जवळ असेल तर, आणि जर व्होल्टेज जर इन्क्रीज होत गेलं 2 MV देन 4 VM 8 VM, ओके, तर 5 VM 8 VM असं जर इन्क्रीज होत गेलं तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो सिस्टीमवरती. राईट, सो इट मस्ट बी कॅपेबल ऑफ बिगिन क्लोज टू फॉल्ट. ओके, अँड इट मस्ट बी कॅपेबल ऑफ कॅरिंग फॉल्ट करंट फॉर अ शॉर्ट टाईम वाईल अदर सर्किट ब्रेकर क्लिअरिंग द फॉल्ट. मीन्स सपोज आता एखाद्या लाईनमध्ये काय एकच सर्किट ब्रेकर नसणार, 2-3 सिरीजमध्ये सर्किट ब्रेकर कनेक्टेड असतील. बरोबर, एका पर्टिक्युलर रेंजसाठी प्रत्येक गोष्टीला आपल्याला आयसोलेट करायचे. जसं की ट्रान्सफॉर्मर आहे तर त्या ट्रान्सफॉर्मरसाठी सर्किट ब्रेकर असेल, जनरेटर आहे तर त्याच्यासाठी सर्किट ब्रेकर असेल, त्याच्यापुढे ट्रान्समिशन लाईन आहे त्याच्यासाठी वेगळा सर्किट ब्रेकर असेल. ओके, सो सगळ्या गोष्टींना एकमेकांपासून आयसोलेट करण्यासाठी तिथे सर्किट ब्रेकर असणार. सपोज तुमच्या त्या एखाद्या सिस्टीमवरती पुढे फॉल्ट आला. आता 2 सपोज असे हे सर्किट ब्रेकर आहेत. सॉरी, ओके, हे 2 सर्किट ब्रेकर आहेत. इथे समोर तुमचं काहीतरी ट्रान्सफॉर्मर वगैरे आहे आणि ही तुमची सपोज ट्रान्समिशन लाईन आहे. तर ह्या ट्रान्समिशन लाईनवर जर फॉल्ट आला तर हा सर्किट ब्रेकर ऑपरेट करायची गरज नाही आहे. पण करंट कुठून फ्लो होतो आहे, इथूनच फ्लो होतो आहे. बरोबर आहे, म्हणजे हा सर्किट ब्रेकर पण काय असणार आहे तेव्हा, फॉल्टी करंटच फ्लो करतो आहे तो सिस्टीममधून. बरोबर आहे, पण ह्या इथे जर फॉल्ट ऑकर झाला आहे तर ह्याच्या जवळचा सर्किट ब्रेकर कुठला आहे, हा आहे सपोज. तर हा सर्किट ब्रेकर जोपर्यंत ऑपरेट होत नाही तोपर्यंत ह्याची कॅपॅसिटी पाहिजे की तो करंट होल्ड करून ठेवेल. ओके, जरी फॉल्टी करंट खूप मॅक्सिमम असला तरी त्याची कॅपॅसिटी असली पाहिजे की तो होल्ड करेल. तेच इथे दिलं आहे की इट मस्ट बी कॅपेबल ऑफ कॅरिंग द फॉल्ट करंट फॉर अ शॉर्ट टाईम. शॉर्ट टाईमसाठीच, कारण की ह्या शॉर्ट टाईम म्हणजे किती असतो, 3 सेकंड्स 2 सेकंड्स असं. तर तेवढ्या ह्याच्यात हा ऑपरेट होतो. ओके, पण हा तेवढ्या ह्याच्यात ऑपरेट होईपर्यंत ह्याने तेवढा करंट विथस्टँड केला पाहिजे 1-2 सेकंदासाठी 3 सेकंदासाठी, जो पण काय टाईम पिरियड असेल. सो इट मस्ट बी कॅपेबल ऑफ कॅरिंग द फॉल्ट करंट फॉर अ शॉर्ट टाईम वाईल अनदर सर्किट ब्रेकर क्लिअरिंग द फॉल्ट. ओके, कन्सिडर अबाउट ड्युटीज. सर्किट ब्रेकर हॅव 3 रेटिंग्स: ब्रेकिंग कॅपॅसिटी, मेकिंग कॅपॅसिटी अँड शॉर्ट टाईम कॅपॅसिटी. ओके, आता ब्रेकिंग कॅपॅसिटी म्हणजे काय की ब्रेक करायचे सर्किट. बरोबर आहे ना. सो इट इज करंट इज इन RMS. इट्स नॉट VMS, RMS दॅट सर्किट ब्रेकर इज कॅपेबल ऑफ. इट इज द करंट दॅट सर्किट ब्रेकर इज कॅपेबल ऑफ ब्रेकिंग ॲट अ गिवन रिकव्हरी वोल्टेज अँड अंडर स्पेसिफिक कंडिशन. ओके, एक्झाम्पल पॉवर फॅक्टर अँड
रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. ओके, म्हणजे ज्या वेळेला तुमचा सर्किट ब्रेकर सेपरेट होत आहेत त्याचे कॉन्टॅक्ट्स, त्या इन्स्टंटला जे तुमचा करंट असेल किंवा जी काय कॅपॅसिटी असेल व्होल्टेजची, त्याला म्हणतात ब्रेकिंग कॅपॅसिटी. ब्रेकिंग कॅपॅसिटी इज इक्वल टू मीन्स वॉट, ॲट द इन्स्टंट ऑफ द कॉन्टॅक्ट सेपरेशन. कॉन्टॅक्ट सेपरेट होताना जे पण काय व्होल्टेज असेल, VR असेल त्या सर्किट ब्रेकरच्या अक्रॉस, ते जे व्होल्टेज आहे त्याचं होल्ड करण्याची त्याची तेवढी कॅपॅसिटी पाहिजे, त्याला म्हणतो आपण ब्रेकिंग कॅपॅसिटी. ओके, सपोज आपलं सिस्टीम व्होल्टेज आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी डी इन्स्टंटला फॉल्ट आला, तर काय होतं, जेव्हा पण फॉल्ट ऑकर होतो ना, तेव्हा DC कंपोनंट्स इन्क्लूड होतात त्याच्यामध्ये. तुम्ही पॉवर सिस्टीममध्ये शिकला असतात सिमेट्रिकल फॉल्ट, असिमेट्रिक फॉल्ट, बरोबर आहे. मग DC कंपोनंट्स असतात. आता हे जे DC कंपोनंट्स आहेत ते खूप रॅपिडली व्हॅनिश होतात, बरोबर आहे. आणि पॉवर फॅक्टर आहे तो पण रिड्यूस होत जातो बाय 0.8 पर फेज पर सायकलला. ओके, सो ॲट इन्स्टंट D अँड Dला काय होतं की मॅक्सिमम व्होल्टेज काय असणार आहे, X इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ X कंपोनंट, AC component, and Y is the DC component, value of DC component. So symmetrical breaking current is equal to RMS value of the AC component. AC व्होल्टेज असेल त्याची RMS व्हॅल्यू, म्हणजेच काय, त्याला √2ने फक्त करणार. X काय आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट डिवायडेड बाय √2. ओके, सो असिमेट्रिकल ब्रेकिंग करंट इज इक्वल्स टू RMS व्हॅल्यू ऑफ टोटल करंट. इथे काय आहे, which is equal to √(x upon √2 bracket square plus y square. ओके, म्हणजे पीक व्हॅल्यू प्लस DC कंपोनंट त्याचं स्क्वेअर रूट. ओके, सो ब्रेकिंग कॅपॅसिटी इज गिवन इन MVA बाय टेकिंग इन टू अकाउंट द रेटेड ब्रेकिंग करंट अँड रेटेड सर्व्हिस व्होल्टेज. आता ब्रेकिंग कॅपॅसिटी आहे ती MVAमध्ये देतात. बिकॉज काय MVAमध्ये देतात, तर त्याच्यामध्ये दोन्ही पाहिजे, की ब्रेकिंग करंट आणि रेटेड सर्व्हिस व्होल्टेज हे दोन्ही कन्सिडर केले गेले पाहिजे. सो इफ I इज इक्वल्स टू रेटेड ब्रेकिंग करंट इन एम्पियर अँड V इज द रेटेड सर्व्हिस व्होल्टेज इन V, सो फॉर 3-phase सर्किट ब्रेकिंग कॅपॅसिटी इज इक्वल्स टू √3V × I × 10⁻⁶ MVA. ओके, नाऊ आता इंडियामध्ये कसं आहे की जी पण काय ब्रेकिंग करंट आहे तो सिमेट्रिकलवरून ठरवला जातो. ओके, म्हणजे X upon √2. आणि इन अमेरिका ब्रेकिंग करंट कशावरून ठरवला जातो, असिमेट्रिकल ब्रेकिंग करंट, म्हणजे ह्याच्यावरून. ओके, सो अमेरिकन रेटिंग्स आर हायर दॅन द इंडियन और ब्रिटिश सर्किट ब्रेकर. ओके, त्यांचे जे हे येतात सर्किट ब्रेकर्स येतात त्याचं रेटिंग हायर असतं ॲज कम्पेअर्ड टू अस और ब्रिटिश. ओके, नेक्स्ट वन इज द मेकिंग कॅपॅसिटी. आता मेकिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, की सिस्टीम तुमची लोडेड आहे आणि त्यावेळेला तुम्हाला जर कधी वेळ आली सर्किट ब्रेकर मेक करण्याची, तर द पीक व्हॅल्यू ऑफ करंट इन्क्लुडिंग DC कंपोनंट ड्युरिंग द फर्स्ट सायकल ऑफ द करंट वेव आफ्टर द क्लोजर ऑफ द सर्किट ब्रेकर इज नोन ॲज मेकिंग कॅपॅसिटी. द पीक व्हॅल्यू ऑफ द करंट ड्युरिंग द फर्स्ट सायकल ऑफ द करंट वेव आफ्टर द क्लोजर ऑफ द सर्किट ब्रेकर इज नोन ॲज मेकिंग कॅपॅसिटी. म्हणजे जेव्हा सर्किट ब्रेकर आपण क्लोज करतो तेव्हा त्याची जी फर्स्ट सायकल असते त्यावेळेची जो करंट असेल, जो व्होल्टेज असतो, तो काय असतो आपल्याला, त्यालाच आपण काय म्हणतो, मेकिंग कॅपॅसिटी म्हणतो सिस्टीमची. ओके, सो ड्युरिंग द फॉल्ट सपोज D' फॉल्ट ऑकर झाला आहे सिस्टीमवर. ओके, सो ड्युरिंग द फॉल्ट ऑकर देअर इज so we have to close the circuit or make the circuit under short circuit condition. Okay, so capacity of the circuit breaker to make the current its ability to withstand or close the circuit against the electromagnetic force. Okay, capacity of the circuit breaker to make the current हे कशावरती डिपेंड आहे, त्याची काय असायला पाहिजे, ॲबिलिटी असायला पाहिजे टू विथस्टँड अँड क्लोज द सर्किट अगेन्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. काहीतरी एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स तिकडे ॲक्ट करतो आणि तो ॲक्ट होत असताना सर्किट ब्रेकरची कॅपॅसिटी पाहिजे की तो
त्याचं सिस्टम काय करेल, क्लोज करेल. दीज फोर्सेस आर प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ मॅक्सिमम इन्स्टंटेनियस करंट टू द क्लोजिंग. ओके, म्हणजे हे जे फोर्सेस आहेत ते स्क्वेअर रूट असतं कशाचं, इन्स्टंटेनियस जो पण काय करंट असेल क्लोजिंगच्या वेळेला त्याचं. सो देअर फॉर इट इज गिवन इन टर्म्स ऑफ पीक व्हॅल्यू ऑफ करंट इन्स्टेड ऑफ RMS व्हॅल्यू. Also said that making current is equal to the maximum value of the asymmetric current. Making capacity is equals to 2.5 into symmetrical breaking capacity. Okay.